सद्गुरु महाराज की जय. जसे पुरुष भोगभोगिती तशी स्त्रियासी गती, की तयासी दुसरी गती असे की स्वामी. ऐसे शब्द ऐकून श्री गुरु बोलले निदान, हे बरे केले प्रश्न शिष्यरायाच तुरा. आता होई तू सावधान, सांगिनी स्त्री पुरुषाचे लक्षण, कर्म करोनी निवडून चित्त देवोनी ऐकावे. स्त्री जाती असती चार, पुरुषही असती चार, ऐसा तो विचार तुझ प्रती सांगेन. ऐक भक्ता लक्ष देऊन, पहिले हत्तीनीचे दुसरी चरित्रन, तिसरे संकिनी चौथी पद्मिनी, हा स्त्रिया जाती पै चार जाती असती पुरुष. सांगेन ऐसे शिष्यास, मर्ग वर्षे बगर धंब ससा, हे पुरुष चार जाती असते. जो दोषही असती चार, तो करती नारी नर, तो वंदती गुरुवर चित्त देवोनी ऐकावे. विषयांधा होनी नर, पाप करती खरोखर, मनोनी 84चा फेरा पचे जीव हा. कायिक वाचिक मानसिक अनेक तो नरसिंगक, तिरदोष घडले शारीरिक, ते तुझ सांगेन पै. कायक म्हणजे कायापासून, वाचिक म्हणजे वाचेपासून, मानसिक म्हणजे मनापासून, निसर्गी संसारिक संगती पासून घडले. एक शिष्य शिरोमणी, ऐसे दोष घडती जीवा लागुनी, भोग पूर्ण कोण कोणा लागुनी, घडोनी आले असे तो सांगाजी. श्री गुरु सांगती शिष्या लागून, काय पासून दोष कोणते घडले जाण, त्यांचे करीतो निवेदन, ध्यान देवोनी सर्वन करावे. एक वेळा जाण आले होते सुर्वे गरान, गौतमी ऋषी गेले अनुष्ठाना कारण, आईल्या देवी होती आश्रमी. इंद्राने गौतम रूप धरिले, गौतमाचे आश्रमी आले. आईल्या कवाड उघडे वहिले, मज काम पडे तसे. सतीने कवाड उघडून, पतीशी पावे विचार पूर्ण. सती बोले मजा असे सुरेग्रान, अनुचित कर्म करू नये. तो बोलला शे खरी, परी माझी वचन न आहेरी. ऐसे बोलोनी सती सत्वरी, अंगी आग सांगू झाला से. घटना घडताच गौतम जाण आला आश्रमा लागून, आईल्या कवाड उघडे म्हणून, घाबर झाली तो सती ते धवा. अरे तू कोटुनी कोणा, भ्रष्टिविले सत्पात्रा दान, रती झाली संपूर्ण आता वेगे जाईजे. ऐसा म्हणता दान शब्द ऐकिले गौतमान, कवाड उघडी ती होतान इंद्र, ओळखिला तयाने पै. अरे पापिष्टा कर्पण घना, दुष्ट कर्म आचरणा, भोगीशी रतली शेदाना, शस्त्रभंग हो तुझ अंगा.